नागपंचमी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यंदा नागपंचमी सण शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची पूजा केल्यानं घरात सुख शांती राहते, तसेच कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते, असा समज आहे. पण नागपंचमीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे. नागपंचमी हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो. देवतांमध्ये सापांना नेहमीच महत्त्वाचं स्थान आहे. भगवान विष्णू शेष नागाच्या पलंगावर झोपतात आणि भगवान शंकर नागाला आपल्या गळ्यात ठेवतात. यावर्षी शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. परंतु अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नागपंचमीच्या दिवशी करू नयेत ते पाहूयात. नागपंचमीच्या दिवशी काय करावं? नागपंचमीच्या दिवशीही उपवास करावा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहेत, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी. नागदेवतेला दूध, मिठाई आणि फुलं अर्पण करावी. लक्षात ठेवा की नागदेवतेला कधीही पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये, यासाठी तांब्याचं भांड वापरावं. दिंड, पातोळ्या, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत. नागपंचमीच्या दिवशी काय करू नये? नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे. जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका. शेतात नांगरणी, जमीन खोदणं अशी कामं करू नका. याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानलं जाते. तसेच वृक्षतोड करू नका. या दिवशी काहीही चिरू, कापू नये, तळू नये. चुलीवर, गॅसवर तवा ठेवून काही भाजू नये. भारतीय संस्कृतीत केली जाते प्राण्यांची पूजा. भारतीय देवी देवतांची नावं अनेकदा प्राण्यांशी जोडली जातात. त्याचे नाव अनेक देवी देवतांचे वाहक म्हणून संबंधित आहे. इथं निसर्ग आणि प्राणी या दोघांची पूजा करणं हे हिंदू परंपरेचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवलं जातं. नाग हा रानात, शेतात राहणारा प्राणी आहे. पावसाळ्यात त्याचा बिळ पाण्यानं भरतो म्हणून तो गावात, घरात येतो. घरात तो अतिथी म्हणून येतो. त्यामुळं त्याचं पूजन करावं. नागाला शेतात राहायला आवडते. त्याला सुगंध आवडतो आणि तो फुलाला जवळ करतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे तो शेतांची राखण करतो. उंदीर, घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही. हे देखील नागाचे शेतकऱ्यांवर एक उपकारच आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.